स्नेहल चार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी बीएड सीईटी दिलेली आहे, या बीएड सीईटीचा रिझल्ट हा कधी लागणार आहे असे प्रश्न आपल्या स्नेहल चार्ट ऑफ टीचिंग चॅनल, जो टेलिग्रामचा चॅनल आहे आणि व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्यातच कमेंट सुद्धा करून आपले विद्यार्थी विचारत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण दरवर्षी ज्या वेळेला हा शेड्यूल येत असतो त्यावेळेला आपण या कॅप राऊंड म्हणजे तुमच्या रिझल्ट पासून तर तुम्हाला कॅप राऊंड, पहिला कॅप राऊंड, दुसरा, तिसरा कॅप राऊंड, इन्स्टिट्यूशनल राऊंड, सोबतच कॉलेजची फीज कशी वाजवायची या संदर्भात संपूर्ण अपडेट माहिती आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. आपण जर यावर्षी बीएड करणार असाल तर या रिझल्ट संदर्भात किंवा रिझल्ट लागल्यानंतर ही मेरिट लिस्ट, रिझल्ट, स्कोर कार्ड आणि त्याच्यानंतर पहिला कॅप राऊंड, दुसरा कॅप राऊंड, फॉर्म कसा भरायचं, तुमचे स्पेशलाइज सब्जेक्ट काय असणार आहे, तुमचे इतर सब्जेक्ट काय असणार आहे, इंग्लिश मिडियमचं काय आहे, मराठी मिडियमचं काय आहे, या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये किंवा आपले जे येणारे व्हिडिओज आहेत यामध्ये आपल्याला मदत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे कोणतेही बीएड संदर्भातील अपडेट किंवा ऍडमिशन संदर्भातील अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. आपल्याला माहिती आहे बीएड सीईटी झालेली आहे. बीएड सीईटीचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे. मग रिझल्ट कधी लागणार आहे? महत्वाचा विषय असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऑब्जेक्शन जे काही प्रश्नपत्रिका दिलेली होती आणि त्यात जे काही आपण उत्तर दिलेले होते या संदर्भात ऑब्जेक्शन साठी जी आपल्याला ऑब्जेक्शन साठी जे काही डेट दिलेली होती ती डेट आपण ती गेलेली आहे आणि त्यात ऑब्जेक्शन किती आले आहेत तर 2 ते 3 ऑब्जेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातही हे ऑब्जेक्शन अप्रूव्ह काही झालेले नाही, म्हणजे कोणताही चेंजेस होणार नाही, कोणताही बदल या ठिकाणी होणार नाही. आता फायनल आन्सर की कधी येणार आहे तर फायनल आन्सर की ज्या वेळेला येईल त्याच दिवशी किंवा त्याच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. आता 10 ते 15 दिवस झालेले आहे या सर्व गोष्टी होत. मग रिझल्ट कधी लागेल तर या वीक मध्ये रिझल्ट कधीही लागू शकते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ज्याने बीएड सीईटी दिलेली आहे, मग बीएड सीईटीचे रिझल्ट कसे तर आपल्याला माहिती आहे की मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील किंवा ज्यांना इंग्रजी माध्यमातून करायचं असेल त्यांना ईएलसीटी द्यावं लागत आहे. मग यांना दोन्ही पेपरचे जे गुण आहेत, दोन्ही पेपरचा स्कोर कार्ड आहे तो मिळून आपल्याला ते पाहायला मिळणार आहे आणि जनरल आणि स्पेशलायझेशन वाले जे आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला रिझल्ट एकाच दिवशी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या स्कोर वरती तुम्हाला तुमचे कॉलेजेस मिळणार आहे. या स्कोर वरती तुम्हाला जे गव्हर्नमेंट कॉलेज असतील किंवा प्रायव्हेट कॉलेज आपल्याला पाहायला मिळणार आहे. फीस संदर्भात गव्हर्नमेंटची फीस कमी असते आणि प्रायव्हेटची फीस सुद्धा जास्त असते, आपल्याला माहिती आहे. मग फायनल आन्सर की कधी येणार आहे तर याच याच्यामध्ये फायनल आन्सर की येऊन आपल्याला मेरिट लिस्ट जे आपल्याला आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा आपल्याला स्कोर कार्ड सुद्धा पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग हा रिझल्ट जो आहे हा रिझल्ट कधीही लागू शकते, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि जसा रिझल्ट लागला तसंच तुम्हाला स्कोर दिसणार आहे, स्कोर कार्ड तुम्हाला येणार आहे, तुम्हाला तो डाउनलोड करून घेता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप राऊंडची जी प्रोसिजर आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. मग कॅप राऊंडची प्रोसिजर ती सुरू होईल आणि पहिला कॅप राऊंड, दुसरा कॅप राऊंड अशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू होणार आहे. हेच अपडेट जे आहे ते अपडेट महत्वाचं होतं, जे रिझल्ट संदर्भात अपडेट होतं की डेट कधी येणार आहे सब्जेक्ट. कारण आतापर्यंत जेवढे काही दरवर्षी डीएड म्हणजे बीएड सीईटीचा जो रिझल्ट आहे डेट काही डिक्लेअर कधीच नसते. त्यामुळे हे जे म्हणजे दरवर्षीच्या अनुभवावरनं मी तुम्हाला सांगू इच्छितो की या सर्व गोष्टी झाल्यानंतर ऑब्जेक्शन आणि बाकी सर्व गोष्टी झाल्यानंतर 10 ते 15 दिवसामध्ये हा रिझल्ट लागतात आणि ज्या दिवशी फायनल आन्सर की येत आहे त्याच दिवशी मेरिट लिस्ट आणि म्हणजे रिझल्ट जो आहे स्कोर कार्ड आहे तो स्कोर कार्ड आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळत असते आणि त्याच दिवशी रिझल्ट सुद्धा डिक्लेअर होते आणि त्यानंतर पुढील प्रोसिजर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा पद्धतीने अपडेट होतं. हे अपडेट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांनी बीएड केलेला आहे, बीएड सीईटी दिलेली आहे, त्या बीएड करायचं आहे, भावी शिक्षक बनायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा.